हा जे सेशन असणार आहे तो ह्या प्रकारचा असणार आहे. बिफोर दॅट लेट मी नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव फिल्ड अप द फॉर्म ऑफ SSC CGLE that was in the month of डिसेंबर. डिसेंबरला हा फॉर्म निघाला होता. किती जणांनी भरलाय? तर रेज युअर हँड और राईट ऑन चॅट यस आय हॅव फिल्ड अप द फॉर्म. कारण मी हे का सांगतोय तुम्हाला, जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर ह्याची एक्झाम होणार आहे. दॅट इज इन द मंथ ऑफ डिसेंबर. अगेन CHSL कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम, याचा कोणी फॉर्म भरलेला आहे का? तर त्याची सुद्धा नोव्हेंबर मध्ये एक्झाम होणार आहे. नोव्हेंबर मध्ये एक्झाम होणार आहे. क्लिअर? नाउ लेट मी सी. सर आवाज क्लिअर नाही येत. ओके. आय एम नॉट एबल टू हिअर. ओके. ऐकू येत नाही, ऐकू येत नाही. काही लोकांनी यस लिहिलंय. काय येत नाही ऐकू, जरा बघूया आपण. काय येत नाही ऐकू? फ्रॉम आवर साइड डिफिकल्टी इज नॉट देअर. चेक युअर इंटरनेट कनेक्शन. ज्यांना ऐकू येत नाही त्यांनी जरा इंटरनेट कनेक्शन पण बघून घ्या. मी माझा माईक सुद्धा आणखी वर नेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ऐकायला यायला हवं असं मला वाटतं. मी माझा माईक सुद्धा आणखी वर नेलाय. सगळ्या ज्या डिव्हाइस आहेत त्या सुद्धा तुम्हाला अशा रेंजवर नेल्यात की तुम्हाला ऐकू येतंय असं मी समजतोय. स्टील यस नॉट एबल टू हिअर. रिजवान इज सेइंग अँड प्रीतम इज सेइंग ऐकू येतोय. यस ऐकू येतंय का रिजवान? नॉट ऑडिबल. इफ यू आर नॉट ऑडिबल जस्ट not audible then allow the audio. Those who cannot hear properly or cannot hear my speech, there is a one thing that is in the app, allow audio. Make it allow audio. Microphone ला access द्या. Microphone ला access दिलेला आहे. मायक्रोफोनला ऍक्सेस दिलेला आहे. मायक्रोफोनला ऍक्सेस दिलेला आहे. लॉग आउट करून परत लॉग इन करा, ऐकू येईल. येस ऍग्रीड. दिस इज अगेन अ गुड सजेशन. दिस इज अगेन अ गुड सजेशन. ऐकू येत नाही तर लॉग आउट करून लॉग ऑन करा, लॉग इन करा. ओके. Now, what is my subject is, if you have filled up the form of SSC CGLE or SSC CHSL, हे जर फॉर्म तुम्ही भरले असतील तर त्याची एक्झाम नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणार आहे. दॅट इज नोटिफिकेशन बाय SSC. नोटिफिकेशन दिलेलं आहे SSC ने. पहिल्यांदा ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे, लेट मी नो किती जणांनी फॉर्म भरलेले आहेत. मायक्रोफोन ऍक्सेस द्या. ओके. गिवन उमेश सेइंग ही हॅज नॉट फिल्ड अप द फॉर्म. ओके. फक्त फॉर्म किती जणांनी भरलाय का असं बघूया. किती जणांनी भरलाय? वाय आय एम सेइंग दिस, मी हे का सांगतोय ते जरा लक्षात घ्या. याची परीक्षा होणार आहे जी मार्च मध्ये होणार होती, एप्रिल मध्ये होणार होती. ती आता तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली की खूप अभ्यास करायला वेळ मिळाला, त्यामुळे ती परीक्षा तुम्हाला देता येईल. दॅट इज इन द मंथ ऑफ नोव्हेंबर अँड डिसेंबर. हे पण मी सांगणार आहे. आणि 2021 ला ऍड येणार आहे, त्याची नोटिफिकेशन सुद्धा आलेली आहे. विल स्पीक I am going to speak on that topic also. We'll move towards one again opportunity that was by RBI. RBI चे फॉर्म निघाले होते
परीक्षा झाली, प्रिलियम झालेली आहे, किती जणांनी ती दिलेली आहे, कारण त्यांना मेन्स देता येईल. अँड दॅट इज अगेन इन द मंथ ऑफ ऑक्टोबर और नोव्हेंबर. SBI assistant, that is prelim is over. Now students are waiting for mains. You are one of that. तुम्ही त्यापैकी एक आहात का? Not. Okay. Means maximum students are freshers, I will say. IBPS, RRB, Regional Rural Bank, IBPS RRB चे फॉर्म निघाले होते. अगेन किती जणांनी फॉर्म भरले? द लास्ट डेट वॉज 21st of this month, that is July, and expected that is September or October. Exam is expected in September or October. How many of you fill up the form? वन मोर थिंग, आता मी तुमच्या परमिशनने बोलतो. मला दरवेळेला त्या कॉम्प्युटरकडे यायला लागतंय. तुम्ही काय काय चॅट लिहिलेत ते बघण्यासाठी. जर मी माझ्याकडचा जरा फोन हातात घेतो तर मला कळेल तुम्ही त्याच्यावर काय चॅटिंग केली आहे का. आपलं इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे, संवाद होणं गरजेचं आहे. म्हणून जर तुमच्या काही चॅट्स असतील ते मला बघता यावं म्हणून मी जरा माझ्या हातात मोबाईल घेतो. त्यामुळे मला कळेल की तुमच्या काय व्हॉइस बंद करून द्यायला सांगताय. ओके, नाउ आय एम हॅव्हिंग दिस वन विथ मी. ओके, ठीक आहे. पोल ऑप्शन वापरा. व्हेरी गुड. पोल ऑप्शन आहे इथे, पण मॅक्झिमम स्टुडंट्स जेव्हा फ्रेशर्स आहेत हे कळाल्यानंतर थँक्यू उमेशजी हॅज गिवन मी अ सजेशन. ऍप मध्ये किंवा त्या वेबलिंक मध्ये एक सोय अशी आहे की आय कॅन यूज पोल. हाऊ मेनी ऑफ यू फिल अप द फॉर्म. तर मी ते पोल वापरू शकतो आणि तुम्हाला विचारू शकतो. पण फ्रॉम दिस आय कम टू नो दॅट all students are freshers, so I will tell you about the opportunities. Okay, this opportunity you already missed out, but don't think about जो गया है उसके बारे में अभी सोचना बंद कर दो. अभी हम क्या कर सकते हैं, अभी क्या हो सकता है, मेरे लिए क्या जो ऑप्शंस अवेलेबल है उसके बारे में अभी हम बात करेंगे. ओके, now what are the opportunities? I am writing here graduate, पण मी opportunity 10, 12th पासून सगळ्यांसाठी सांगणार आहे. मेनली I am going to focus on government sectors other than UPSC and MPSC. SSC ज्याच्यामध्ये आपली महाराष्ट्रातली मुलं खूप कमी बसतात. SSC, बँक अँड IB, ACIO अशा पोस्टसाठी खूप कमी विद्यार्थी बसतात. त्याच्याबद्दल मी मेन फोकस करणार आहे. आणि समहाऊ फॉर MPSC आणि UPSC त्याच्यासाठी एक 2-1 तास आपल्याला वेगळं सेशन घ्यावं लागतं. दॅट विल डिसाइडेड आफ्टरवर्ड. बट नाउ व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज? आय विल स्टार्ट फ्रॉम SSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन. कुठल्या कुठल्या एक्झाम होतात? एक CGL, कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल exam is known as combined graduate level. From the name of this exam you will come to know this exam is after graduation or for those who are appearing in graduation. कोणासाठी आहेत? जे appeared होत आहेत ग्रॅज्युएशनला त्यांच्यासाठी आहे. आणि जे ग्रॅज्युएट झाले त्यांच्यासाठी what are the chances you can become sub inspector in CBI, NIA, ED. CBI सगळ्यांना CBI माहिती आहे. NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी,
ईडी, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. आता हे सुद्धा शब्द सगळ्यांना माहिती पडायला लागलेले आहेत. एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट एक असा त्याच्यामध्ये व्यक्ती आहे जो इन्स्पेक्टर झाला, सब इन्स्पेक्टरचा प्रमोशनने इन्स्पेक्टर झाला, आणि एका आपल्या मंत्र्याला सुद्धा अटक केली. ऑडिटर इन कॅग. By becoming auditor in CAG, you can earn 1,000 crores of rupees for the nation. तुम्ही देशासाठी लाखो करोड रुपये तुम्ही देशासाठी कमवून देऊ शकता. कसे? तर being an auditor, you can audit and you can find out some illegal things. अशा खूप लोकांनी केलेले आहेत. तुम्ही पण एक देशाचा हिस्सा होऊ शकता आणि तुम्हाला ही सर्व्हिस मिळू शकतो. और यू कॅन बिकम इन्स्पेक्टर इन इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज. इथे तुम्हाला इन्स्पेक्टर म्हणून संधी असते. 2020 नाउ डोंट थिंक अबाउट थिंग, थिंक दिस इयर इज फॉर माय स्टडी, माय करिअर. असा विचार करा की हे वर्ष माझ्या अभ्यासासाठी आहे, मी क्लिअर होणारच, म्हणून मला हा वेळ मिळालेला आहे, मी अभ्यास करणार आणि ही परीक्षा पास होणार. सेकंड एक्झाम इज नोन ॲज CHSLE, कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम. दॅट इज फॉर 12th पास स्टुडंट्स. कोणासाठी आहे? 12th पास. 12th पास साठी आहे म्हणजे ग्रॅज्युएशन साठी नाही असं नाही, किंवा 12th पास साठी आहे म्हणजे MCOM झालेले, MA झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्यांसाठी नाही असं नाही आहे. पण जे 12th पास है और जिनका 18 to 28 ईयर्स में है एज, 18 साल पूरे हो गए हैं और 12th पास है, the student have lot of opportunity if he is in FY, SY, TY में है, तो जब ग्रॅज्युएशन कर रहा है तभी ये एग्जाम दे सकता है. बऱ्याचदा काय होतं, ग्रॅज्युएट झाल्यानंतर या परीक्षेच्या मागे जातात, आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही या परीक्षेच्या मागे जाणार तो अरे चलो घर का पूरा बोझा अपने ऊपर ही है, चलो कहीं पे प्राइवेट जॉब कर लेते हैं, तब तक पास नहीं होते तब तक. आणि एकदा का तुम्ही त्या प्रायव्हेट जॉबच्या मागे लागलात तर हा अभ्यास आणि हे गव्हर्नमेंटचं जे सेक्टर आहे हे तुमच्यासाठी फक्त स्वप्न आणि स्वप्नच राहू शकतं. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला 12thलाच ही मॅच्युरिटी आली पाहिजे. 12वीला असताना ते 18 वर्ष पूर्ण झाली की मला ही जर गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळवायची आहे तर मी ही परीक्षा देतो. कारण तुम्ही पास झालात तर काय तुम्हाला घरातून नेणार नाही, तुम्ही 14वीला आहेस आता शिकू नकोस, तू गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये, असं कोण म्हणणार नाही. परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या इट इज मोर दॅन 65 लाख टू 70 लाख. तुम्ही पास झालात, इट्स गुड. त्याच वेळेला कॉलेज सुद्धा करून तुम्ही जॉब करू शकता, आणि लहान वयात पास झालात तर तुम्ही प्रमोशननी खूप मोठ्या पोस्टवर जाऊ शकता. या पोस्टवर गेलात यू विल रिटायर ॲज अ असिस्टंट कमिशनर. आता फक्त विचार करा, जे ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा असिस्टंट कमिशनर लगेच होता येतं का? नॉट पॉसिबल. कारण त्याच्यासाठी मला डायरेक्ट UPSC ची परीक्षा द्यावी लागेल, आणि परत तिथे 10 लाख लोकांमधून तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी व्हालच. आपण वास्तवाचा विचार करूया, स्वप्नात नको. खरोखर आपण त्या 10 लाखांमधून लगेच पास होऊ का? समजा पास होणारच असाल तर ही परीक्षेने तुम्ही जा, आतमध्ये एंटर करा, एंड देन यू स्टार्ट प्रिपेयरिंग फॉर UPSC. आपके हाथ में तो एक कुछ है ना गवर्नमेंट का, जॉब सिक्योरिटी तो हो रहा है. ओके, विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट अपॉर्चुनिटी, दैट इज MTS, मल्टीटास्किंग स्टाफ. यू कैन अपीयर दिस एग्जाम आफ्टर 10th. 12th पास किया है, ग्रेजुएशन है, MCOM है, यानी पोस्ट ग्रेजुएशन है, तो भी आप एग्जाम दे सकते हो. 10वी पास लोकांना गव्हर्नमेंट सेक्टर मधली ही
सुवर्ण संधी आहे असं मी म्हणेन. दिस इज द गोल्डन अपॉर्च्युनिटी. आप 10th पास हो एंड यू आर गेटिंग अपॉर्च्युनिटी. ओपन द डोर्स फॉर यू. आपके लिए दरवाजे खुले हैं, सिर्फ आपको अंदर जाना है पढ़ाई करके. कंडीशंस अप्लाई. ओके, we'll move towards next. Any query? Please let me know on chat. ओके, थैंक यू. अभी सबको सुनाई दे रहा है? थैंक यू रिजवान. रिजवान सर थैंक यू. विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट अपॉर्चुनिटी. और क्या अपॉर्चुनिटीज होती है? टेक अ स्क्रीनशॉट. टेक अ स्क्रीनशॉट. आप स्क्रीनशॉट ले लीजिए. लास्ट में अगर आपको कुछ क्वेरीज पूछना है सो यू कैन आस्क मी कि सर आपने ये बताया था, इसके बारे में जरा और डिटेल में बताइए. तो मैं फिर सोच के, टाइम लिमिट है आज हमारा, 1 आवर ही टाइम है, फिर भी आई विल ट्राई टू accommodate all this time to tell you about all sectors of government and banking sector. चलो next, that is we'll move towards IB, Intelligence Bureau. We'll move towards IB, Intelligence Bureau. एक एग्जाम होता है that is known as ACIO, Assistant Central Intelligence Officer. Graduation is required 21 to 30 years. इंटेलिजेंस ब्यूरो में आप क्या हो सकते हो? ग्रेजुएशन के बाद ये जॉब आपको मिल सकता है. ओके, ACIO, असिस्टेंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर. आफ्टर ग्रेजुएशन यू कैन अपियर फॉर दिस एग्जाम. लेकिन आप 12th में हो, यू स्टार्ट प्रिपेयरिंग फॉर दिस एग्जाम. सिलेबस क्या होता है समझ में आने के बाद यू स्टार्ट प्रिपेयरिंग. योर गोल इज हियर. ओके, एग्रीड. आपका गोल ये है, अच्छी बात है. आप 12th में पढ़ रहे हो, FY में हो, SY में हो, तो भी आप इसकी तैयारी कर सकते हो. आफ्टर ग्रेजुएशन यू कैन अपियर फॉर दिस एग्जाम एंड यू कैन गेट अ जॉब इन इंटेलिजेंस ब्यूरो. इसको कहा जाता है आईज ऑफ द नेशन. याला म्हटलं जातं देशाची आंखे. का असं म्हटलं जातं? कारण ह्या अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष ठेवणारा हा ऑफिसर असतो. आणि ह्याच आयबी मध्ये फॉर दोज हु आर 10th पास एंड एज 18 to 25, तो आप एक एग्जाम भी दे सकते हो. आप अगर 10th पास हो, सिक्योरिटी असिस्टेंट का एक जॉब होता है, जैसे पुलिस डिपार्टमेंट में कांस्टेबल जॉब होता है वैसे ही एक जॉब होता है, बट नॉट अ यूनिफॉर्म जॉब. क्योंकि वो क्या कर रहा है? एक हेयर के जैसा काम कर रहा है. त्याला एकदा कळालं की यहाँ पे कुछ हो रहा है, त्याला एकदा कळालं इथे काहीतरी होतंय, गडबड कुछ चल रहा है. सो ही विल इन्फॉर्म टू हिज ऑफिसर. ऑफिसर विल ड्राफ्ट एंड ड्राफ्ट विल बी गिवन टू होम डिपार्टमेंट. होम डिपार्टमेंट को ड्राफ्ट मिलने के बाद होम डिपार्टमेंट विल ऑर्डर पुलिस डिपार्टमेंट, चलो यहाँ पे कुछ वो गलत इलीगल हो रहा है, आप जाइए और वहां कुछ इलीगल हो रहा है क्या देखिए, पेट्रोलिंग कीजिए और जो गलत आदमी है उनको उठा लीजिए. स्टार्टिंग पॉइंट इज फ्रॉम आयबी. 26/11चा हल्ला झाला ना तेव्हा सुद्धा आयबीने सांगितलं होतं, इन्फॉर्मेशन दिली होती. म्हणून याला आईज ऑफ द नेशन म्हणतात. देशाची आखेत. आणि हे आखे तुम्हाला होता येईल. देशाची आखे तुम्हाला होता येईल. हा जन्म तुम्हाला देशासाठी चांगलं काम करण्यासाठी आयुष्य घालवता येईल. नाउ यू हैव टू डिसाइड कि मुझे क्या करना है. आई एम गोइंग टू टेल यू अबाउट द अपॉर्च्युनिटीज. तुम्हाला विचार करायचा आहे की आता मला काय काय करता येऊ शकतं. खूप अपॉर्च्युनिटीज आहेत काम करण्यासाठी. आपण नेक्स्ट काय आहे ते बघूया, वळूया. EPFO, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. आई एम टॉकिंग अबाउट
गव्हर्नमेंट सेक्टर, मी आता गव्हर्नमेंट सेक्टर बद्दलच बोलतोय, आणि बँकिंग सेक्टर याच्यानंतर मी बोलणार आहे. पण ईपीएफओ मध्ये एक आणखी चान्स असतो. यू कॅन बिकम असिस्टंट कमिशनर ऑफ ईपीएफओ. यू कॅन बिकम डायरेक्टली असिस्टंट कमिशनर ऑफ ईपीएफओ. एक्झाम इज कंडक्टेड बाय यूपीएससी. एक्झाम कंडक्ट होते यूपीएससी तर्फे, पण सिव्हिल सर्व्हिस नव्हे, सीएसई नव्हे, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम नाही, याची वेगळी एक्झाम होते. आणि ह्याची वेगळी एक्झाम होते. याला तो किंवा रुतबा असं नाही असं लोकांना वाटतं. ती मुलं ह्या परीक्षेला बसत नाही. पण तुम्ही असिस्टंट कमिशनर जेव्हा प्रॉव्हिडंट फंड मध्ये होता, अप टू रिटायरमेंट यू कॅन बिकम रिजनल कमिशनर. RC1, RC2 अशा तिथे पोस्ट असतात. तिथपर्यंत जाता येईल तुम्हाला, रिजनल कमिशनर होता येईल. एखाद्या रिजनचं, पूर्ण रिजनचं कमिशनर होता येईल. महाराष्ट्र रिजनचं तुम्हाला कमिशनर होता येईल. एवढ्या मोठ्या लेवल पर्यंत जाता येतं ह्या पोस्टने. आणि तुमचं एकदम लहान एज असेल, ऍट 21 जर तुम्ही झालात, तर तुम्ही कदाचित देशाचे कमिशनर असाल, संपूर्ण देशाचे कमिशनर असाल, एखाद्या रिजनचे नसाल. जर तुम्ही लहान वयात झालात तर तुमचं हे गोल तुम्ही ठरवू शकता. जे लोक गोल ठरवत नाहीत त्यांचं आयुष्य गोलच होतं, हे मी कायम सांगतो. त्यामुळे डिसाइड युअर गोल, की मला हे करायचं आहे, त्याच्यासाठी लागणारा अभ्यास मी करणार आहे. काय काय अभ्यास आहे तो आपण बघणार आहे, त्याच्याकडे वळणार आहे. नाऊ ईपीएफओ, IB will move towards next, that is railway department. एक जॉब होता है ASM, असिस्टेंट स्टेशन मास्टर. रिक्वायर्ड क्वालिफिकेशन इज ग्रॅज्युएशन and 21 to 30. तुम्ही रेल्वेमध्ये असिस्टंट स्टेशन मास्टर या पोस्टवर जाऊ शकता. ही क्लास 2 पोस्ट आहे. एवढ्या मोठ्या पोस्टवर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. रेल्वे एक्झाम घेते दरवर्षी. सेकंड RC, रिझर्वेशन क्लर्क, कमर्शियल क्लर्क अँड टाइम कीपर, सिनियर टाइम कीपर. Again, for this graduate 21 to 30 years. गेल्या वर्षी याचे फॉर्म निघाले होते, एक्झाम झालेली नाही. त्यामुळे ही एक्झाम एक्सपेक्टेड अगेन इन द मंथ ऑफ सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये ही एक्झाम होईल अशी आपण अपेक्षा धरूया. आणि नेक्स्ट परत साधारणतः 2 lakhs वॅकन्सीज. लास्ट इयर 1,50,000 वॅकन्सी निघाल्या होत्या. अर्ज सुद्धा, ऍप्लिकेशन अगेन देर आर 3 करोड ऍप्लिकेशन. 3 करोड ऍप्लिकेशन मधून, त्या 3 करोड मधून जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर लाखातली एक गोष्ट ऐकली आहे, ही तर करोडोतली एक आहे असं मी म्हणेन. तर 3 करोड लोक परीक्षेला ऍप्लिकेशन केलेलं आहे. ही परीक्षा कधी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होऊ शकते. त्याच्यानंतर या वर्षी साधारणतः 2 लाखच्या आसपास, 2 लाखाच्या आसपास या वॅकन्सी निघणार आहे. दिस इज अगेन फॉर ग्रॅज्युएट स्टुडंट्स. पण दिस इज सिनियर टाइम कीपर, ज्युनियर टाइम कीपर फॉर 12th पास. हे तुम्ही 12th पास आहे तर ही परीक्षा देऊ शकता. याचे सुद्धा फॉर्म निघणार आहेत. ज्युनियर अकाउंटंट, तुम्ही बीकॉम असणाऱ्यांनीच बसायचं असं नाही. 12th पास असाल तरी तुम्ही ज्युनियर अकाउंटंट म्हणून जाऊ शकता. हे 12th पास लोकांसाठी. आणि 18 to 28 इयर्स हे तुम्हाला या परीक्षेसाठी एज लिमिट आहे. एक स्क्रीनशॉट इफ यू हैव, एक फोटो ले लीजिए. And if you have any queries, you can ask me at the end of this session. You can ask me your queries. We'll move towards next opportunity. क्या क्या opportunities है? We'll move towards next. That is
जिसके बगैर कुछ काम नहीं चल सकता, उस सेक्शन की तरफ बढ़ते, दैट इज बँकिंग सेक्टर. तुम्हाला पैसे नाही मिळाले ना, पगार नाही मिळाला ना, काहीच करता येणार नाही. बँकिंग सेक्टर. आता बँकिंग सेक्टरमध्ये कुठल्या कुठल्या बँकेत कशी कशी जाण्याची संधी असते ते बघूया आपण. एक सगळ्यात पहिल्यांदा मोठी बँक मी लिहितो आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मी आता ही सांगायला मोठी आनंदाची गोष्ट असते की माझा मुलगा आता रिझर्व्ह बँकेत गेल्याच वर्षी साधारणतः आता 1.5 वर्ष कंप्लीट होईल तो रिझर्व्ह बँकेत लागलेला आहे. त्यामुळे मी स्वतः सुद्धा गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून काम केलेलं आहे. तर मला स्टेट गव्हर्नमेंट आणि ह्या रिझर्व्ह बँकेतल्या फॅसिलिटी मधला एक फरक सुद्धा दिसला. तुमच्या ओळखीचे कोण असतील तर त्यांना सुद्धा विचारा. खूप चांगल्या फॅसिलिटीज असतात रिझर्व्ह बँकेमध्ये, म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये काय काय वॅकन्सीज असतात ते बघूया. एक फर्स्ट, दॅट इज आय विल स्टार्ट फ्रॉम अटेंडंट. ही दरवर्षी एक्झाम होते असं नाही. दिस इज फॉर 10th पास स्टुडंट्स 18 to 25. दरवर्षीच होते असं नाही, पण एक्सपेक्टेड इन कमिंग इयर दोज हु आर 10th पास, 18 ते 25 वय आहे, 13वीला आहेत, 13 में, FY में, SY में, LLB कर रहे हैं, उनके लिए भी बहुत अपॉर्चुनिटी है. अगर वो 25 के अंदर है तो ही विल ज्वाइन आरबीआई. ओके, दरवर्षी होते अशातला भाग नहीं, हर साल एग्जाम होता है ऐसा भी नहीं है. लास्ट ईयर वी आर हियरिंग, समझ में आ रहा है कि ये एग्जाम होने वाला है. देयरफॉर आई टोल्ड यू दिस अपॉर्चुनिटी. इसके पहले मैं कभी नहीं बताता था कि ऐसे ऐसे वैकेंसी होता है करके. असिस्टंट, कारण मग लोक फक्त ह्याचीच विचारत राहतात, अरे मेरा लड़का 10th पास है, उसका उम्र अभी 18 ईयर्स है, तो आरबीआई का कब ऍड आएगा. ही दरवर्षी होते असंच नाही, दरवर्षी हे फॉर्म निघतात असंच नाही, नोटिफिकेशन निकलता है ऐसा नहीं. आरबीआई का दरवर्षी वाटत नहीं कि चलो अटेंडेंट ले लेंगे, ऐसा नहीं होता. तो ये हम सुन रहे हैं कि इन कमिंग ईयर, maybe in next year, that is 2021, there will be a ad of attendant for those who are 10th pass, लेकिन graduates are not allowed. This is the only ad, there graduates are not allowed. तो ये तो बहुत बड़ी क्या हम कहेंगे, दशकों में 10 साल में अगर एक बार भी एड आ जाता है और हम वो एलिजिबिलिटी में है तो हमारे लिए तो ये पूरे जिंदगी की अच्छी बात हो गई. तर आपल्यासाठी हे जीवनातली खूप मोठी गोष्ट झाली असं समजायचं. आपल्याला परीक्षेला चान्स मिळाला तर पासच करून आतमध्ये राहायला पाहिजे असं मी सांगेन. ओके, चलो. और मुर्ते असिस्टंट, दॅट इज फॉर ग्रॅज्युएट. बसणाऱ्यांची संख्या पण खूप असते, अवेयरनेस भी बहुत बढ़ गया है. ये लॉकडाउन में तो गवर्नमेंट जॉब का इतना ऑब्सेशन या बोलिए महत्व, इंपॉर्टेंस इतना बढ़ गया है कि हर एक को लग रहा है कि मैं अगर गवर्नमेंट सर्विस में होता तो मुझे तो अभी लॉकडाउन में 4 महीना हो गया, घर पे ही सैलरी मिल जाती. बहुत लोगों के जॉब चले गए हैं, तो इंपॉर्टेंस सबको पता चल गया. देयर विल बी अ ह्यूज कॉम्पिटिशन. अगर ये कंपटीशन में आपको सही मायने में जीतना है तो पढ़ाई बहुत अच्छी होनी जरूरी है. क्वेश्चन बघितलं की आन्सर आलं पाहिजे असं माझं वाक्य असतं. आणि हे जे लॉकडाऊनचा काळ मिळालाय तुम्हाला, तो टाइम पास करण्यासाठी नाही, लक्षात घ्या. कारण मी कायम एक वाक्य बोलतो, टाइम पास आयुष्यात नापास. त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की हा जो काळ मिळालाय त्याचा तुम्ही अभ्यासासाठी जर योग्य उपयोग केला असेल तर त्याचे परिणाम आपल्याला चांगले दिसून येतील. ओके, एज लिमिट 18 to 28 इयर्स. इसका एग्जाम हो गया है, प्रीलियम हो गया है. स्टूडेंट्स आर वेटिंग फॉर मेंस. मेंस के लिए स्टूडेंट्स राह देख रहे हैं, कभी मेंस हो जाएगा तब. फिर ग्रेड बी ऑफिसर,
जो ग्रेड बी ऑफिसर होता है 10th में 60% जरूरी है, 12th में 60% एंड अबोव जरूरी है, ग्रेजुएशन में 60% एंड अबोव जरूरी है, तो ही आप एग्जाम को बैठ सकते हो। एज लिमिट 21 to 30 years एंड वो अगर आप छोटी उम्र में कम एज में ग्रेड बी बन जाते हो, इफ यू बिकम ग्रेड बी ऑफिसर यू विल बी डेफिनेटली, और आपका उसके बाद भी पढ़ाई अगर आप अच्छा है, इकोनॉमिक्स अच्छा है, यू विल बी गवर्नर ऑफ आरबीआई। उर्जित पटेल नाम सुना होगा आपने, तो ही वॉज ग्रेड बी, वो ग्रेड बी हो गए थे, लास्ट में हमने सुना भी ही रिटायर्ड एज अ गव्हर्नर। नाही माहित असेल तो नोटा बघा, काही नोटांवर त्यांची सही आहे, उर्जित पटेल। ओके, चलो विल हाउ इट्स ओके परसेंटेज। ओके, नाउ दीज आर द अपॉर्चुनिटीज इन रिजर्व बैंक। विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट। क्या क्या अपॉर्चुनिटीज है मैं बोल देता हूं। आरबीआई होता है, आईबीपीएस, सॉरी एसबीआई, नाबार्ड, कोऑपरेटिव बैंक, प्राइवेट बैंक एंड फॉरेन बैंक। या बँकिंग सेक्टर मधल्याच अपॉर्च्युनिटी। इफ यू वांट टेक अ स्क्रीनशॉट, टेक अ फोटो, विल मूव टुवर्ड्स एसबीआई। हम आगे चलते हैं, एसबीआई के तरफ बढ़ते हैं। एसबीआई में क्या क्या अपॉर्च्युनिटीज है देख लेते हैं। टेक अ फोटो, विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट, दैट इज एसबीआई। एसबीआई मध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज असतात ते बघूया। एक एसओ, दूसरा होता है पीओ और असिस्टेंट। एक एसबीआई में एक ऐड निकला हुआ है, दैट इज सर्कल बेस्ड ऑफिसर। इसके बारे में मैं बताऊंगा। दैट इज अपॉर्चुनिटी फॉर मिनिमम 2 years एक्सपीरियंस इन शेड्यूल्ड और नेशनलाइज्ड बैंक और इन रीजनल रूरल बैंक। तो आई विल टेल यू अबाउट दिस, बट जो हर साल निकलते हैं उसके बारे में बात करते हैं। ये 10 साल में पहली बार निकला हुआ है ऐड है, सीबीओस, दैट इज सर्कल बेस्ड ऑफिसर। नाउ विल मूव टुवर्ड्स एसओ। एसओ क्या होता है? स्पेशलिस्ट ऑफिसर। सपोज आपने यू हैव डन योर लॉ, सीए किया हुआ है, आपने लॉ किया हुआ है, सीए किया हुआ है, लॉ किया है, सीए किया है, या यू हैव डन आईटी, दैट इज एमसीए, कंप्यूटर में आपका बीई है, सो यू कैन बिकम लॉ ऑफिसर, और यू कैन become specialist officer, that is of auditor, or you can become IT officer if you have completed your BE in computer. Okay, next PO, any graduate, हर साल वैकेंसी निकलता है 3, एनी ग्रेजुएट। पीओ इज अ व्हेरी बिग पोस्ट। पीओ खूप मोठी पोस्ट आहे। पीओ जो असतो ना, जो लहान वयात पीओ वगैरे होतो ना, ही बिकम्स चेअरमॅन ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया। जो पीओ असतो ना, तो स्टेट बँक ऑफ इंडियाचा चेअरमॅन होऊ शकतो। म्हणजे लेट मी टेल यू, जसं मी सेल्स टॅक्स डिपार्टमेंट मध्ये होतो, तो सेल टॅक्स मधलाच इन्स्पेक्टर और जो डायरेक्ट असिस्टंट कमिशनर झालाय, तो कधीच कमिशनर होत नाही। तो कधी कमिशनर होत नाही पूर्ण सेल टॅक्सचा। तो आयएस ऑफिसरच असतो जो कमिशनर होतो। पण इथे अपॉर्च्युनिटी काय आहे बघा, हा जो पीओ असतो, प्रोबेशनरी ऑफिसर, हाच चेअरमॅन होतो। अँड देन ही टेक्स
a good decision. He can take good decision, bad decision, that is upon his decision again. पण तो चांगला निर्णय घेऊ शकतो, त्याला ती पावर आहे. चलो यहाँ पे एक ब्रांच ओपन करना है, यहाँ की ब्रांच बंद करना है, यहाँ लोगों को ये फैसिलिटी देना है, ही डिसाइड्स. तो यहां तक आप पहुंच सकते हो. दिस इज क्लरिकल पोस्ट, एनी ग्रेजुएट. नाउ एज में फर्क है. चलो एज में क्या फर्क है वो देख लेते हैं. ये 21 to 30 ईयर्स है, ये 18 to 28 ईयर्स है. ओके, दीज आर द अपॉर्चुनिटी. हर साल ये ऐड निकलता है. नाउ वी टॉक अबाउट दिस CBOs. ये जो सर्कल होते हैं, स्टेट बँक ऑफ इंडियाचे 16 सर्कल आहेत. त्या 16 सर्कल पैकी 7 सर्कलची ऍड निघालेली आहे. सर्कल बेस्ड ऑफिसर दशकातली, म्हणजे या 10 वर्षातूनच ही एखादी ऍड निघते. पण त्याच्यासाठी खूप महत्वाचं एक की मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स. पहिल्यांदा एक्झाम होणार नाहीये, ह्याच्यासाठी एक्झाम होणार नाही आहे. पहिली अशी ऍड असेल की एक्झाम होणार नाही. पण त्यांनी सांगितलंय कि जर एप्लीकेशन, अगर एप्लीकेशन बहुत ज्यादा आ गए तो वी विल टेक एग्जाम, एक कॉम्पिटिटिव टेस्ट ले लेंगे. मिनिमम 2 इयर्स. एंड जिस रीजन में रिक्रूटमेंट होने वाली है, जो रीजन है जहां पे रिक्रूटमेंट होने वाली है, या जो सर्कल है जहां पे रिक्रूटमेंट होने वाली है, ऐसे 7 है. तो 7 में महाराष्ट्र भी है. तो ही मस्ट नो द रीजनल लैंग्वेज. पढ़ना आना जरूरी नहीं, उसने 10th या 12th में रीजनल लैंग्वेज 10th या 12th में ली हुई है और उसने पास किया हुआ है, वही एलिजिबल फॉर दिस एग्जाम, फॉर दिस पोस्ट. रीजनल लँग्वेज. तर असं बोलू नका की मला मराठी येत नाही, तर त्यांच्यासाठी ही ऍड नाही. पण 10th आणि 12th ला जर त्याने ही घेतली असेल, 10th आणि 12th ला मराठी घेतलं असेल तरच तो एलिजिबल आहे. म्हणजे सी द इम्पोर्टेंस ऑफ द रीजनल लैंग्वेज. अभी ये मत बोलना कि मुझे मराठी नहीं आ रहा है, तो लॉकडाउन पीरियड था, आप सीख सकते थे, पढ़ सकते थे. ओके, विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट, दैट इज नाबार्ड. नाबार्डला परत आरबीआई सारखंच, आरबीआई के जैसा ही एक होता है असिस्ट अटेंडेंट. इस साल उसका एग्जाम निकला हुआ था, फरवरी में एग्जाम हो गया, 10th पास. ग्रेजुएट नॉट अलाउड, ग्रेजुएट्स आर नॉट अलाउड. 18 to 25. बघा, विचार करा, जो 12वीला आहे, ज्याला नाबार्डची एक्झाम बघायला मिळाली आहे अटेंडंटची, 12वीला आहे, त्याचा रिझल्ट लागला, प्रिलियम झाली, मेन्स झाली, अटेंडंट मुलं जॉईन सुद्धा होतील. आता फायनल रिझल्ट लागलेला आहे, फेब्रुवारी मध्ये एक्झाम झाली होती. म्हणजे किती चांगली अपॉर्च्युनिटी आहे ते बघा. ओके, नाउ विल मूव टुवर्ड्स कोऑपरेटिव्ह बँक, प्रायव्हेट बँक. याच्यामध्ये सुद्धा असंच ऑफिसर आणि क्लर्कच्या जागा निघतात. ऑफिसर मॅक्सिमम टाइम 60%, ग्रॅज्युएट अँड फॉर क्लर्क एनी ग्रॅज्युएट. फॉरेन बँक सेम, ऑफिसर विथ और प्रायव्हेट बँक. ऑफिसर पोस्टच असते तिथे, तिथे क्लरिकलची पोस्ट नसते. टेक अ स्क्रीनशॉट और टेक अ फोटो. विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट, विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट अपॉर्चुनिटी. टेक अ फोटो, टेक अ स्क्रीनशॉट. हम आगे बढ़ते हैं. चला फोटो घ्या ज्यांना पाहिजे असेल त्यांनी. आणि आता ज्या वेगवेगळ्या बँका आहेत, नॅशनलाइज बँका, त्यांच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आहे. दॅट इज ऑलवेज इन द मंथ ऑफ ऑगस्ट. आयबीपीएस एक होते, आईबीपीएस, आरआरबी, रीजनल रूरल बैंक. हर साल जुलाई में फॉर्म निकलता है. इस साल भी निकला था लॉकडाउन में. हर साल याची आता पुढच्या वर्षी तुम्हाला परीक्षेला बसता येईल. रिजनल रूरल बँक ही कधी सिटी मध्ये नसते, त्यामुळे
जे रुरल एरिया आहेत तिथे तुम्हाला नोकरीची संधी मिळते. म्हणजे कोरोनाची भीती गेली, कारण तुम्ही रुरल मध्ये आहे, वेगळ्या ठिकाणी आहे, तिथले लोक काय म्हणूया अंतर ठेवून फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून ऑलरेडी वागतायत. अशा ठिकाणी कोरोनाची भीती नाही, अशा ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी. आयबीपीएस दुसऱ्या ज्या नॅशनलाइज बँका आहेत, आयबीपीएस ऑफिसर, पीओ प्रोबेशनरी ऑफिसर, याचे फॉर्म निकतात. हर साल इसके फॉर्म निकलते हैं अगस्त में. परसेंटेज नॉट नेसेसरी, कितने परसेंट है वो जरूरी नहीं है इसमें. तो अगस्त निकलते हैं और एज लिमिट होती है 21 to 30 ईयर्स. कैन अप्लाई फॉर दिस प्रोबेशनरी ऑफिस. तुमची सॅलरी आता हाईक होऊन इट्स नियरली 56 to 60,000 एवढी सॅलरी मिळेल. म्हणजे एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला आयबीपीएस ऑफिसर म्हणून जाता येत. आणि आयबीपीएस मधून म्हणजे सगळ्या नॅशनलाइज बँका, देना बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, अशा ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला क्लरिकल असिस्टंटचे जॉब मिळतो. हर साल फॉर्म निकलता है अगस्त में पीओ का एंड सितंबर में क्लरिकल का. एज लिमिट 20 to 28 ईयर्स. एग्जाम इज इन द मंथ ऑफ नवंबर. एग्जाम इज इन द मंथ ऑफ नवंबर. ये एग्जाम होता है हर साल दिसंबर में. रिजल्ट और फाइनल सिलेक्शन इज इन द मंथ ऑफ अप्रैल. हमेशा 1 अप्रैल को रिजल्ट लगता है. तर तुम्हाला माहित आहे 1 अप्रैल काय आहे. 1 एप्रिलला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. 1 एप्रिल आपल्या फायनान्शियल इयरची सुरुवात आहे. म्हणजे जे पास झालेत त्यांचं फायनान्शियल इयर सुरू झालं असं समजूया. 1 ईयर में इसका रिझल्ट निकलता है. इन्शुरन्स, आता लास्ट सेगमेंट कडे येतो मी. दैट इज इंश्योरेंस. अरे टेक अ स्क्रीनशॉट, टेक अ स्क्रीनशॉट, जिसको चाहिए फोटो निकाल के ले लीजिए. विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट अपॉर्च्युनिटीज. दैट इज इन्शुरन्स सेक्टर. आणि कालच जाहीर झालेलं आहे काही इन्शुरन्स सेक्टर आपले मोदी साहेब विकणार नाहीयेत, त्याचं प्रायव्हेटायझेशन होणार नाहीये असं कालच मोदी साहेबांकडनं कळालेलं आहे. इन्शुरन्स सेक्टर एक सगळ्यांना माहित आहे, एलआयसी, ओरिएंटल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड अँड जनरल, जीआयसी, जनरल इन्शुरन्स कंपनी. या सगळ्यांबद्दल मी जरा सगळ्या ऑफिसर्ससाठी, ऑफिसर्स नोन एज AAO, असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर, ग्रेजुएशन में 60% मिलना जरूरी है. 60% इन ग्रॅज्युएशन. ओके, तुम्ही ग्रॅज्युएट होता होताच मुलांना सांगितलं पाहिजे याची तयारी कर. ग्रेजुएशन होने के बाद इसका पढ़ाई करने जाओगे ना तो मुश्किल होता है. कॉम्पिटिशन हर साल बढ़ रहा है. तुम्हाला बघितलं की आन्सर आलं पाहिजे, ह्या स्टेजला तुम्हाला जाता आलं पाहिजे. ओके, 60% ग्रॅज्युएशन अँड 21 to 30. फक्त एलआयसी मध्ये एक एडीओ ची वेगळी जागा निघते, असिस्टंट डेव्हलपमेंट अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर. ग्रॅज्युएशनला कुठली अट नाही, 21 to 30 ईयर्स. बाकी सगळ्यांसाठी सेम है. अगेन सबके लिए क्लरिकल का फॉर्म निकलता है, दैट इज अगेन नोन एज असिस्टेंट. 20 to 30 ईयर्स एलआयसी साठी. आणि दुसऱ्या ज्या आहेत ओरिएंटल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स अँड जीआयसी 28 ईयर्स. ग्रॅज्युएशन. ओके, दीज आर द अपॉर्च्युनिटीज. या संधी आहेत, पण त्या ग्रॅब कशी करायची त्याच्याकडे मी वळणार आहे, तुम्हाला माहिती सांगणार आहे. तुम्ही फक्त लगे राहो, ऐकत राहा. सगळं सोपं आहे, करण्यासारखं आहे.
तुम्हाला गव्हर्नमेंटचं जॉब मिळवण्यासाठी. जुड़े रहो मेरे साथ. टेक अ स्क्रीनशॉट. आप स्क्रीनशॉट ले लीजिए. एनी क्वेरीज, क्वेश्चंस, आस्क मी नाउ. आई विल answer this question while explaining the second segment, that is how to grab these opportunities. चलो बढ़ते हैं नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. ओके, एनी क्वेरीज, आस्क मी, पूछ लो. और ओके, एनी क्वेरीज, कोणाचे काही क्वेरीज आहेत का? चलो, किसी की कुछ क्वेरी नहीं है. विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट. क्वेरी असेल तर चॅटवर लिहा. तुमच्या क्वेरीज सांगा काय असतील त्या. मी घेणार आहे आता नेक्स्ट सेशन, दॅट इज सिलेबस. सिलेबस फॉर ऑल कॉम्पिटिटिव एग्जाम, क्वांटिटेटिव एप्टीट्यूड, दैट इज मैथमेटिक्स होता ही है. कितने? तो प्रीलियम में फॉर बैंक एग्जाम एंड इंश्योरेंस एंड अदर आरबीआई, एसबीआई, एसएससी, टेंटेटिवली ऑल एग्जाम्स 35 क्वेश्चंस एंड 20 मिनिट्स. 20 मिनिट में आपको 35 क्वेश्चन बनाने. तर किती फास्ट विचार केला पाहिजे. मी एक क्वेश्चन जस्ट आता बोलतो, तुम्ही टाइम लावा, किती वेळ लागतो तुम्हाला सोडवायला. अ ट्रेन रनिंग एट अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर crosses another train which is running at a speed of 90 km per hour in 30 seconds. If length of first train is 100 meter, what is the length of second train? बघा, आता ऐकलत तुम्ही इक्वेशन फॉर्म करणार, सोडवण्याचा प्रयत्न करणार. 36 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. हे फक्त शक्य आहे प्रॅक्टिसने आणि टेक्निक्सने. आणखी एक सिंपल क्वेश्चन तुमच्यासाठी म्हणून. चलो, लेट मी नो फ्रॉम युअर साइड. 64009, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ दिस? 257, 803, 253, फोर्थ, नन ऑफ दिस. चलो, क्या हो सकता है इसका स्क्वायर रूट? प्लीज आंसर ऑन चैट इफ यू नो. अदरवाइज आफ्टर 30 सेकेंड्स आई विल एक्सप्लेन यू, डोंट वरी. आपका जो भी आंसर है. वेरी गुड. रिद्धि हैज गिवन द आंसर. वेरी गुड. आई एम एक्सपेक्टिंग फ्रॉम अदर्स विद इन 30 सेकेंड्स इफ यू कैन. अरे वाह, बहुत से लोगों को पता है, यानी स्क्वायर रूट पता है. वेरी गुड, वेरी गुड. इट्स गुड, इट्स गुड, इट्स गुड. Okay, very nice. Okay, now we'll discuss about these answers. हाँ, आपको सबको ही पता है, तो we'll move towards next. Let me know square root of 1649. Okay, 1681. स्क्वायर रूट क्या है? आप मत लिखो, आई विल टेल यू. स्क्वायर रूट ऑफ 169, इसका स्क्वायर रूट 43 होता है क्या? इज इट करेक्ट? 43, 169, 43 करेक्ट. अगर मैं बोलूं 16 का स्क्वायर रूट 4, 9 का स्क्वायर रूट 3, 16 का स्क्वायर रूट 4, 81 का स्क्वायर रूट 9, 49, सही है? नो नो नो. देन हाउ कैन यू से चलो इसका स्क्वायर 80 और इसका स्क्वायर रूट 3, ये कैसे हो गया? दिस इज रॉन्ग आंसर. आता किती जणांनी रॉंग आन्सर दिले ते बघा, आणि किती जणांचे कन्सेप्ट म्हणजे तुम्ही दिलत नाही आन्सर म्हणून जाऊ द्या. ऑल ऑफ यू गॉट वेयर यू हैव मेड अ मिस्टेक. चलो देखते हैं स्क्वायर रूट कैसे निकाले जाते हैं. तो दिस इज अ रॉन्ग आंसर. 803 जिसने नहीं दिया है उसके लिए भी बता रहा हूं, दिस इज अ रॉन्ग आंसर. विल मूव टुवर्ड्स अ क्वेश्चन
64009, इसका स्क्वायर रूट निकालने के पहले स्क्वायर रूट निकाले कैसे जाता है? स्क्वायर रूट ऑफ 5041, स्क्वायर रूट ऑफ 3969, स्क्वायर रूट ऑफ 7744 कैसे निकाले जाते हैं? लीव लास्ट 2 डिजिट्स, हमेशा 41 लास्ट छोड़ दो, 41 छोड़ दो. द स्क्वायर नियर टू 50, स्क्वायर नियर टू 50 इज 70 स्क्वायर, 7 स्क्वायर 49. नाउ लास्ट डिजिट इज 1. तो लास्ट डिजिट 1 कब होता है? 1 स्क्वायर 1 और 9 स्क्वायर 81. So your answer can be 79 or can be 71. Now my technique is 7 multiply by always next number. 7 into 8, 56. What is our number? 50. 7 into 8, 56. Our number 50 is a smaller number. So from these two, which is a smaller number? 1 is the smaller number. So 71 is your answer. Clear? चलो फिर से देख लेते हैं. 4. What is the last digit? 2 or 8? Now we'll think about 77 के नजदीक वाला कौन सा स्क्वायर है? 77 के नजदीक वाला स्क्वायर कौन सा है? 8 स्क्वायर 64. स्मॉलर होना चाहिए उससे, नहीं तो आप बोल सकते हो 9. 8 स्क्वायर 64. 8 इंटू नेक्स्ट नंबर, 8 इंटू 9 इज 72. नाउ थिंक अबाउट आवर नंबर. ये छोटा है कि बड़ा है? ये बड़ा है, तो इसमें से बड़ा वाला नंबर कौन सा? 8. दिस इज योर आंसर. नाउ टेल मी अबाउट दिस एंड टेल मी अबाउट दिस. चलो 2 क्वेश्चन फॉर यू टू प्रैक्टिस. 2 क्वेश्चन आपके लिए मैंने प्रैक्टिस के लिए दे दिए 2 क्वेश्चन. लेट मी नो. अपन टाइम हमने बताया था 11 to 12 आणि आमचे 2 विद्यार्थी सुद्धा आलेत इथे बोलण्यासाठी. इफ यू अलाव, जर तुम्ही परमिशन दिलीत, की त्यांनी ते ऑलरेडी बँकेत आहे. इथे माझा मुलगा सुद्धा आहे जो रिझर्व्ह बँकेत आहे, आणि दुसरा आमचा एक विद्यार्थी आलेला आहे राजेश, तो सुद्धा बँकेत आहे, क्लासला होता, आणि तो तुम्हाला सांगू शकतो, बोलू शकतो. इफ यू विश, जर त्यांनी 2 मिनिटं तुमच्याशी बोलावं तर मी अलाव करणार आहे दोघांनाही बोलायला. लेट मी नो फ्रॉम युअर साइड. तुमच्याकडनं कळू द्या की तुम्हाला त्यांच्याशी बोलायला आवडेल का, आणि मग ते बोलल्यानंतर तुम्ही प्रश्न पण मला विचाराल, कारण आपला टाइम शेड्यूल 11 to 12 होता, तो आता 12च्या पुढे चाललेला आहे. ओके, व्हेरी गुड. रिद्धी हॅज गिवन द आन्सर 112 करेक्ट. नाउ यू गॉट हाऊ टू सॉल्व. हे तर मी एक सिंपल क्वेश्चन तुम्हाला दाखवले. 63. असे खूप सारे ट्रिक्स आहेत, तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता. अदरवाईज मी तुम्हाला काही व्हिडिओज पाठवून देईन, आमचे कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्या थ्रू, ते तुम्ही बघू शकता आमच्या ट्रिक्सचे व्हिडिओ. अँड वी आर गोइंग टू स्टार्ट क्लासेस फॉर दिस. आम्ही ह्याच्यासाठी क्लासेस सुरू करत आहोत. दॅट इज होल इयर, पूर्ण वर्षासाठी. प्रत्येक महिन्याची फी 2000, फक्त 2000 आहे. पण तुमच्या करिअरचा तुम्ही विचार करा. फी याची दर महिना 2000 रुपये. ही 2000 काय? समजा आता तुम्ही
पहिल्याच परीक्षेला बसलेले आहेत, 2-3 महिन्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की मी आता येणारी जी IBPS ची परीक्षा आहे ती पास केली, तर इट्स ओके. समजा त्याच्यात तुम्हाला काही मार्कांमध्ये मुळे, कमी मार्कांमुळे तुमचा नंबर नाही लागला, तर तुम्हाला स्वतःला कळेल की मला अजून फास्ट व्हायची गरज आहे, आणखी काही कन्सेप्ट तुम्हाला येतात का, त्याच्यासाठी तुम्ही परत क्लास लावू शकता. और आमची तुम्हाला पास होईपर्यंत मदत राहणार आहे. हा क्लास आमचा 10 ऑगस्ट पासून सुरू होतोय. जो टॉपिक घेतला जाणार, म्हणजे समजा प्रॉफिट अँड लॉस आज शिकवला किंवा एनॉलॉजी शिकवलेला आहे, तर त्याचे आम्ही तुम्हाला जे प्रश्न आहेत ते लगेच त्या टॉपिक संपल्यानंतर तुम्हाला पाठवले जातील. तुम्हाला लागणारी सगळी मदत आमच्यातर्फे होईल, फक्त तुम्ही ही परीक्षा पास व्हाल. आमच्या साईडनी वी आर व्हेरी सिरियस, आम्ही तुम्हाला मदत करायला पूर्णपणे तयार आहे. फक्त आता तुम्ही तयारी करायची आहे. जरा 2 मिनिटं आपण ऐकूया, राजेश बोलतोय त्याच्याकडनं ऐकूया. राजेशला जर आपण 2 मिनिटं देऊया. तुम्ही ऐका राजेश बद्दल. राजेशला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही शकता. अपूर्व सुद्धा आपल्याला जॉईन होणार आहे त्याच्यानंतर. यस राजेश, तुझा व्हिडिओ जरी चालू केलास तरी चालेल. चालू आहे सर. अनम्यूट कर, अनम्यूट. हॅलो हॅलो. मला हा ऐकायचं सर, येतो नाही. आवाज? मला कानात झालं. हॅलो सर, आवाज येतोय? हॅलो तुम्हाला सगळ्यांना राजेश बोलतोय ते ऐकायला येते का? सर, आवाज येतोय? यस राजेश. सर, येतोय का आवाज? राजेश बोलतोय ते ऐकायला येते. ओके, व्हेरी गुड. राजेश, तुला तुझाच प्रश्न विचारतो. तू जरा तुझी माहिती, तू कसा सर देतो अभ्यास मी केलास आवाज. याच्याबद्दल बोलायला सुरुवात ठीक कर. आहे. सर्वांना ऐकू येतंय का? हो हो, येत आहे ना. ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव राजेश धोंडे. मी माझं ग्रॅज्युएशन 2010 मध्ये पूर्ण केलं. त्यानंतर मी जॉबच्या शोधात होतो, पण मला बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जास्त इंटरेस्ट होता, बँकिंग सेक्टरमध्ये. तर मला एका मित्रा थ्रू कळलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात याच्या बँकेच्या वगैरे या गव्हर्नमेंट सेक्टरच्या. तर मी द्यायला स्टार्ट केला. पहिला फॉर्म भरला. मला इतकी आयडिया नव्हती की अभ्यासक्रम कसा असेल, काही असेल. मी जस्ट फक्त भरलेला, एक्झाम दिली, काही क्लिअर नाही झाले. असं मी 3-4 वर्ष देत होतो. माझे एक्झाम क्लिअर नव्हतं होत. मी थोडा नंतर नर्वस झालो. मग मध्ये 2 वर्ष मी दिल्या नाहीत एक्झाम. मग एका मित्रातून मला आहे ना संजय सरांचा जो करिअर अकॅडमी क्लासेस आहेत त्याबद्दल माहिती मिळाली. तर मी लगेच जाऊन क्लासेस जॉईन केला. सरांशी भेटलो. सर बोलले लगेच जॉईन हो. मग सरांनी मला बोलवलं क्लासेसमध्ये. मला बसवलं क्लासेसमध्ये सर्व मुलांसोबत. ऍक्च्युली मी VI आहे, मला बोर्डवरचं दिसत नाही, तरी सरांनी मला व्यवस्थित प्रॉपर गायडन्स केलं की तू कसा अभ्यास कर, ऑडिओ ऐक. सर जे मी फळ्यावर शिकवतो ते बाजूला विचारून एक्सप्लेन कसं करायला ते शिकवलं मला. त्यानंतर मग मी माझा अभ्यास स्टार्ट केला आणि सरांच्या माहितीखाली, म्हणजे प्रॉपर गायडन्स खाली मी एका वर्षाच्या आतमध्ये मी 7 एक एक्झाम दिल्या. त्यामध्ये मी माझी पहिली RBI ची क्लिअर केली एक्झाम, RBI असिस्टंटची. पण माझी मेन्स नाही क्लिअर झाली. मेन्समध्ये मी क्वालिफाय नाही झालो. त्यानंतर IBPS ची जी दिली एक्झाम, IBPS क्लर्कची, त्यातली IBPS क्लर्क मी मेन्स आणि प्री आणि मेन्स दोन्ही क्लिअर केली. आणि 2018ला मी जून 2018 मध्ये मी माझ्या बँक ऑफ बरोडामध्ये जॉईनिंग झाली. आणि तेव्हापासून मला आतापर्यंत 2 वर्ष झाले बँकेमध्ये. बँकेची लाईफ खूप हे आहे, म्हणजे खूप सिक्युअर जॉब आहे. आणि हा बँकेचा आणि गव्हर्नमेंट जॉब आणि हा बँकिंग सेक्टरमधले जे गव्हर्नमेंट सेक्टरमधले जे जॉब्स आहेत ना, ते सर बोलतात तसे भरपूर सिक्युअर आहेत ते जॉब. त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न, म्हणजे खूप अभ्यास करायची गरज आहे. आणि आता तुमच्या हातामध्ये खूप टाइम आहे, तर आतापासूनच तुम्ही तयारीला लागा. कारण की खूप कॉम्पिटिशन आहे. पहिला तरी एवढे कॉम्पिटिटेड नव्हते, आता सर्व गव्हर्नमेंट सेक्टरकडे वळतात आहे. त्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन खूप वाढलंय. त्यासाठी तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे, खूप अभ्यासाची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला ना चिकाटीची खूप गरज आहे. पेशन्स ठेवा आणि सरांच्या मार्गदर्शन, सरांनी सांगितलं तसं तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. आता जरा त्रास होईल अभ्यास करायला वगैरे, पण नंतर एकदा तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एंट्री केली, त्यानंतर जे बेनिफिट्स भेटतात, जी मजा येते काम करायला ना, ती वेगळीच आहे. आता 4 महिने झाले मी बँकेत जाऊ शकत नाहीये लॉकडाऊनमुळे.
तरी माझा जॉब हा सिक्युअर आहे. मला घरी बसल्या बसल्या पगार मिळतो आणि पगाराव्यतिरिक्त मला भरपूर असे अलाउन्सेस आहेत ते मला तिकडे माझ्या बँकेतर्फे मिळतात. इन्शुरन्स भेटतं. कोणी घरातलं काही कोणाला काही झालं त्याच्यासाठी त्यांच्या म्हणजे भरपूर भरपूर पॅकेजेस आहेत की असं असं आहे ते भरपूर. त्यामुळे तुम्ही आहे ना आतापासूनच त्या एक्झामची तयारी सुरू करा. आणि सरांनी सांगितल्याबद्दल सगळं मगाशी सरांनी जसं सांगितलं की टाइमपास हे आयुष्यात नापास ही खरी गोष्ट आहे. ज्यांची टाइमपास केला ना त्यांनी आयुष्यात काहीच नाही केलं. सरांचं व्हेरी अजून गुड. एक वाक्य मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरांनी ओके. आम्हाला एक वाक्य सांगितलेलं की अभ्यासाला कंटाळा नशिबाला टाळा. तर अभ्यासात कधीच कंटाळा करू नका. तुम्ही आता तुमचे एफर्ट्स टाकाल ना तर त्याचं फळ तुम्हाला 1 या 2 वर्षानंतर तुम्हाला मिळेल. जेव्हा तुम्ही जॉईन व्हाल ना तेव्हाची ती काय बोलतात ती फिलिंग असते ना ती वेगळीच असते. तुम्हाला कळणार नाही ते आता कारण तुम्ही फक्त आता ऐकताय. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तिकडे जाल ना तेव्हा तुम्हाला तर वेगळेच अनुभव येतील आणि खूप चांगले अनुभव येतील. माझा विश्वास आहे की तुम्हाला ते जेव्हा तुम्ही एंट्री कराल ना बँकिंगमध्ये या किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तेव्हाचे तुम्हाला जे एक्सपिरियन्स येतील ना ते खूप छान आणि चांगले असतील आणि तुम्ही प्राऊडली सर्वांना सांगू शकता की मी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतो आणि सिक्युअर जॉब आहे. ओके. त्यामुळे सर व्हेरी नाईस. हां हां खूप छान मार्गदर्शन केलंस. आता थँक्यू सर. आपण इफ यू अलाव आपण आणखी एका विद्यार्थ्याचं ऐकूया का? इफ यू अलाव, जर तुमच्याकडे वेळ आहे. मी आता आपल्या चॅट वरती एक फॉर्म, गुगल फॉर्म, ज्याचे फीडबॅक फॉर्म टाकतोय. तो तुम्ही फीडबॅक फॉर्म भरून द्यायचा आहे. तुम्हाला ह्या परीक्षेला तयारी करण्यासाठी क्लास जॉईन करायचा आहे का ते सुद्धा सांगायचं आहे. तर आता आपण एक ऐकूया अपूर्व यांच्याकडून. हॅलो सर, आवाज येतोय का माझा? येस येस. हो येतोय अपूर्व येतोय. Hello sir, good morning sir. Good morning everyone. Actually, my name is Apurva Sanjay More. I joined this classes when I was in 12th grade. तोपर्यंत मी बऱ्याच एक्झाम दिलेल्या होत्या, पण त्यावेळेला मी ग्रॅज्युएट नव्हतो म्हणून जे स्पेशली एबल्ड असे स्टुडंट्स असायचे त्यांच्यासाठी मी एक्झाम द्यायला जायचो. तर मी तर म्हणेन की माझा सर्व जो श्रेय आहे तो मोरे सरांना जाणार, कारण की त्यांनी मला एक्सपिरियन्स दिला जे खूप महत्वाचं होतं. कारण की या परीक्षांना लागणारा फक्त तुम्हाला चिकाटी किंवा अभ्यासक्रम किंवा हे जेवढे पण गोष्टी आहेत त्यापेक्षा तुम्हाला महत्वाचं मला जाणवलं ते म्हणजे एक्सपिरियन्स. कारण की एक्सपिरियन्स शिवाय जर मी कुठली परीक्षा द्यायला गेलो असतो तर मी नक्कीच क्लिअर नसतो झालो. पण एक एक परीक्षा देत गेलो आणि त्यानुसार मला कळत गेलं की सिलेबस काय आहे, पेपर पॅटर्न काय आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि हे सर्व गोष्टी मी सरांना येऊन परत कन्व्हे करायचो. मग सर मला ते डिफिकल्टी सॉल्व्ह करायला हेल्प करायचे. आणि जसं ज्या वेळेला मी लास्ट इयर मध्ये होतो टेल आय गॉट सिलेक्टेड इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि त्यामुळे मला ते खूप बेनिफिशियल झालं. जे शॉर्ट ट्रेक सरांनी सांगितले, जे बुद्धिमापन चाचणीचे प्रॅक्टिस करून घेतले, अँड दॅट्स वाय माझा जो पेपर होता जो इतरांनी सोडवला त्यांच्यापेक्षा 20 मिनिटं अगोदर माझा पेपर सोडवण्यात आला. आणि त्यामुळे मला खूप हे हेल्पफुल झालं. तर मी म्हणेन की तुम्ही पण प्रयत्न करत राहा, थांबू नका. एक परीक्षा तुम्ही दिली आणि तिथे अपयश आलं तर तिथे थांबून जाऊ नका, परीक्षा देत राहा. जेव्हा तुम्ही जास्त देत राहणार तसं तुम्हाला एक्सपिरियन्स येत जाणार. सो दॅट इज माय बेस्ट लक फॉर यू. आणि हे लॉकडाऊन खूप छान आहे तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी या सगळ्या परीक्षांसाठी. थँक्यू सो मच सर फॉर लेटिंग मी स्पीक. ओके, व्हेरी गुड अपूर्व. मी सगळ्यांसाठी एक फॉर्म आता चॅट वर दिलेलं आहे. तर ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना फीडबॅक सांगायचा आहे त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा फॉर्म आहे. तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. आमचा क्लास हा पूर्ण एक वर्षभर चालणार आहे. थ्रू आउट द इयर हा चालू राहणारा क्लास आहे. कारण अभ्यास ही कधी न संपणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात यश येणं आता ही दुर्मिळ बाब बनत चाललेली आहे. तरी पण तुम्ही या परीक्षांचा अभ्यास करत राहा, गोल ठरवा, प्लॅन करा
तुमच्या ह्या करिअरचा 1 वर्ष ठरवा की मी ह्या 1 वर्षामध्ये हा जॉब मिळवणारच. बॅड लक नाही मिळाला तर तुमचं गोल तुम्ही एक ठरवलं पाहिजे. साधारणतः मी ह्या 1 वर्षापूर्वी कुठे असेल, आणखी 2 वर्षांनी कुठे असेल, असं 3 वर्षांपर्यंत तुमचं गोल ठरलेलं असलं पाहिजे. पहिल्या वर्षाची पायरी म्हणजे मला ह्या वर्षात जॉब मिळवायचाच आहे. तुम्ही 12वीला असाल, 13वीला असाल, 18 वर्ष पूर्ण झाले नसतील तरी या परीक्षांचा अभ्यास सुरू करा. कारण यामध्ये जीके आहे, मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, रिजनिंग आहे. आता मी सगळेच काय टॉपिक तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण ह्या सगळ्याच्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला समजता येतात आणि परीक्षा पास होणं सोपं होतं. तुमच्या काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील तर विचारा. मी फॉर्म दिलेला आहे तुम्हाला आणि तो फॉर्म तुम्ही भरून आमच्याकडे द्यायचा आहे. क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील, चॅटवर विचारा. तुम्हाला बोलायचं असेल कोणाला तर तुम्ही सांगितलं की अनम्यूट करा, तर मी त्याला अनम्यूट करेन आणि त्याला बोलायची संधी देईन. तुमचे काय क्वेश्चन्स, क्वेरीज असतील तर विचारा. तुम्हाला सगळ्यांना फॉर्म दिलेला आहे मी. ओके. एक उमेश खेड लिहिलेलं असेल, त्यांना जरा अनम्यूट कर. चलो कुछ सुनते हैं उमेश जी से, जो अभी मुंबई में नहीं है शायद, लेकिन प्रिपरेशन करते होंगे, कॉलेज के स्टूडेंट होंगे. पता नहीं, उनका क्वेरी सुन लेते हैं, बात कर लेते हैं उनसे. चला आपण जरा उमेश जींकडनं बोलूया. उमेश जी, तुम्ही बोलू शकता. उमेश जी, उमेश जी. हेलो. यस सर. हॅलो. हा सर बोला. हा हा क्लासचं स्वरूप कसं असेल ते एकदा तुला सांगणार. क्लास हा क्लास 10 ऑगस्टला सुरू होणार आहे. 10 ऑगस्ट हा पूर्ण वर्षभर चालणार आहे. म्हणजे जी मुलं काही डिसेंबरला बसणार आहेत त्यांचं सिलेबस हे 10 ऑगस्ट पासून सुरू असणार आहे. क्लास पूर्ण वर्ष असण्यासाठी याचं कारण असं आहे, क्लास पूर्ण वर्ष असावं याचं कारण असं आहे की जेव्हा हा क्लास पूर्ण वर्ष असणार आहे, समजा पहिल्या परीक्षेत तुम्हाला यश मिळालं नाही तर तुम्ही ती दुसरी परीक्षा बसू शकता, तिसरी परीक्षा बसू शकता, क्लासला येऊ शकता. प्रत्येक महिन्याची फी ही 2,000 रुपये. आणि तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असं यश तर दुर्मिळ आहे, पण तरी सुद्धा बरीच विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळू शकतं. हा क्लास 10 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. वी आर एक्सपेक्टिंग युअर फीज रजिस्ट्रेशन अप टू 5th ऑफ ऑगस्ट. 5 ऑगस्ट पर्यंत तुमची रजिस्ट्रेशन किंवा क्लासला ऍडमिशन होणं गरजेचं आहे. आणि स्टडी मटेरियल स्टडी मटेरियल वेगळं तुम्हाला घ्यावं लागेल, कारण याच्यामध्ये आम्ही रोजच्या रोज म्हणजे जो चॅप्टर संपेल त्याचे व्हॉट्सअपवर तुम्हाला प्रश्न पाठवता येतील. म्हणजे समजा आज मी प्रॉफिट अँड लॉस घेतलं किंवा जीके मधलं कॉन्स्टिट्यूशन घेतलं तर त्याचे प्रश्न तुम्हाला मी पाठवून देणार व्हॉट्सअपवर. ॲनॉलॉजी झालंय, कोडिंग डिकोडिंग झाले किंवा इंग्लिश मधलं व्हॉइस झालंय, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट झाले, त्याचे प्रश्न आम्ही तुम्हाला पाठवून देणार. थँक्यू सर. ओके ओके, थँक्यू. कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारा.
असतील तर विचारा कोणते? सर. अलॉंग विथ MMS सेकंड इयर व्हॉट आर द अपॉर्च्युनिटी. अरे MMS ला आहे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तो यू कॅन अपिअर फॉर ऑल एक्झाम्स. MMS झालेला आहे आणि तुम्ही म्हणजे MMS सेकंड इयर आहे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, सो यू कॅन अपिअर फॉर ऑल एक्झाम्स. तुम्ही याची तयारी सुरू करा डायरेक्ट. श्रद्धा जयस्वाल UPSC क्लासेस, त्याचं वेगळं सेमिनार आम्ही घेणार आहोत. दॅट विल अगेन इन्फॉर्म यू बाय द सेम ऍडव्हर्टाइजमेंट. तसंच आम्ही तुम्हाला UPSC MPSCचं जेव्हा सेमिनार असेल ते आम्ही तुम्हाला वेगळं कळवू. राहुल इज आस्किंग सर व्हॉट वॉज युअर डेली स्टडी प्लॅन स्ट्रॅटेजी. राहुल, मी तुला राजेशचा नंबर देईन, तू त्याच्याशी बोलून घे. Sir, when will be the session on UPSC? We'll let you know about the UPSC session, that is webinar about UPSC. Okay. Through the same advertisement. Admission 5 तारखेच्या आत करायचंय. तुम्हाला फॉर्म मी शेअर चॅट वर टाकलेला आहे. हा बघा पुन्हा एकदा मी टाकतोय, तो तुम्ही चॅट वर जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे. तुमच्या काय क्वेरीज असतील तर त्या आता विचारा. मी फॉर्म पुन्हा एकदा शेअर चॅट वर टाकलाय, त्या फॉर्म भरून द्यायचा आहे. तुम्हाला सेमिनार कसा वाटला ते पण सांगा. कुठल्या परीक्षेला इंटरेस्टेड आहात, त्याची तयारी कधीपासून करताय, असं काय सूचना वेगळ्या असतील त्या पण लिहा. पण लवकरात लवकर याची तयारी सुरू करा. इफ युअर क्वेश्चन्स आर ओव्हर, विल कन्क्लूड आवर टुडे सेशन. जर तुमचे प्रश्न संपलेले असेल तर आपण आजचं सेशन इथे थांबवूया. ओके. थँक्स टू ऑल ऑफ यू. ऑड डे असताना सुद्धा तुम्ही मंगळवारच्या दिवशी सकाळी 11 ते 12ला, इट्स गुड. बऱ्याच ज्या मुलांचे सकाळचे कॉलेज किंवा स्कूलचे सेशन, कॉलेजचे सेशन, स्कूलचे सेशन आता ऑनलाईन चालू आहेत, त्यातून तुम्ही वेळ काढलात, ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू टू ऑल ऑफ यू. आणि पुन्हा एकदा भेटू, ते पण अभ्यासाच्या नियोजनासाठी, आणि त्याच्यानंतर भेटू ते आज जसं राजेश आणि अपूर्व बोलला तसं तुम्ही कधीतरी बोलाल यासाठी. ओके. थँक्यू. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू. विल क्लोज आवर टुडे स्टेशन अँड विल मीट as early as possible, that is in the actual session of subject teaching. Thanks to all of you.